बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। नाफेड पोर्टल बंद, अंजनगाव सुरजी येथे चणा खरेदी ठप्प, शेतकऱ्यांस संताप। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। अंजनगाव सुरजी येथे नाफेडच्या ऑनलाईन पोर्टलवर चणा खरेदी बंद झाल्यामुळे चणा खरेदी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। खरेदी विक्री केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले। शासनाकडून पूर्वसूचना देत शेतकऱ्यांना चणा खरेदीसाठी माल केंद्रात आणण्यास सांगण्यात आले होते। त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आज दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ट्रॅक्टरमध्ये चणा घेऊन खरेदी केंद्रात दाखल झाले। मात्र प्रत्यक्षात पोर्टल बंद असल्यामुळे खरेदी प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल परत घेऊन जाण्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। खरेदी विक्री केंद्राच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की सध्या पोर्टल बंद असल्यामुळे चणा खरेदी करणे शक्य नाही। तसेच चणा खरेदीची निर्धारित मर्यादा पूर्ण झाली आदेश येईपर्यंत खरेदी प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे। शासनाकडून नवीन निर्देश मिळाल्यानंतरच खरेदी पुन्हा सुरू केली जाईल। जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी ठाकरे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या मालाचा पंचनामा करून नोंद ठेवण्यात येणार आहे। मात्र पोर्टल सुरू होईपर्यंत ऑनलाईन नोंदणी शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत माल केंद्रात आणू नये असे आवाहन खरेदी विक्री संस्थेचे व्यवस्थापक दिवाकर पोटे यांनी केले आहे। या घटनेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। आधी मेसेज करून चणा आणायला सांगितले आणि आता खरेदीच बंद आहे, आम्ही काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला। यावेळी शेतकरी बाबाराव बनसोड विहिगाव, गोपालाप्पा सपाटे सैदापूर, रवींद्र दादाराव कळंबे धुडकी, ऋषी नरेंद्र निचळ भंडाराज आणि संजय दादाराव काळमेघ धुडकी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। खरेदी विक्री केंद्राचे व्यवस्थापक दिवाकर शालिकराम पोटे यांनी सांगितले की पोर्टल सुरू झाल्यानंतरच खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल। सध्या वरिष्ठांक मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल। तसेच खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष गजानन धोटे यांनीही सांगितले की पोर्टल बंद असल्यामुळे खरेदी प्रक्रिया थांबवावी लागत असल्याचे स्पष्ट केले। दरम्यान संपूर्ण विदर्भात नाफेडचे पोर्टल बंद असल्याने चणा खरेदीवर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे। शासनाने तातडीने हस्तक्षेप करून पोर्टल सुरू करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती जिल्हा दिवाकर पोटे। हा जो आता समजा एक घोड झाला शेतकऱ्यांच्या संदर्भात, पहिले जो मेसेज केला की आपण हरभरा घेऊन या आणि नंतर मेसेज केला म्हणजे मेसेज केला साहेब पुन्हा शेतकरी आलेले आहेत, त्यांनी ते ट्रॅक्टर वगैरे काही घेऊन आलेले आहेत, त्यांचा फरक झाला, यावर आपण काय सांगू? मेसेज याच्या अगोदरच आमच्या पोर्टल प्रमाणे त्यांना मेसेज गेला की बस तुमच्या याची खरेदी आहे तुमची, तुम्ही गाड्या घेऊन या। पण त्याच्यानंतर हा आपल्याला मेसेज आला की बा पोर्टल बंद आहे। आता जर समजा शेतकऱ्याचा माल जर खरेदी जर केला तर या पोर्टलवर आपण तो कोणत्याच प्रकारे त्यांचं हे करू शकत नाही, कारण त्याची जबाबदारी कोण घ्या। आणि हे ऑल महाराष्ट्रामध्ये तसं आहे ते त्याच्या बाबतीत ठीक आहे, शेतकऱ्यांचा माल आणला समजा जाणं भाडं वगैरे समजा त्याच्यासाठी आम्ही पर्याय व्यवस्था म्हणजे कसं की आता डेमो ऑफिसला फोन केलेला आहे, आम्ही त्यांना रिपोर्ट पाठवत आता की बा एवढ्या एवढ्या गाड्या आलेल्या आहेत, तुमचा मेसेज यावेळेस आलेला आहे, ते पर्याय काय, त्याच्यानंतर आम्ही त्याची या ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकरी यांनी आपला हरभरा आणलेला आहे। यांना पहिले सूचना गेली होती की 5 वाजता 5:15 वाजता मेसेज गेला होता की आपला चणा घेऊन या। त्याच अनुसार त्यांनी आज सकाळीच 6 वाजता आपला चणा भरून ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांना असं कळलं की चण्याची खरेदी बंद झालेली आहे, पोर्टल बंद आहे आणि त्यामुळे चणा खरेदी करता येत नाही। अच्छा, माझ्याबरोबर शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूया। आपलं नाव काय दादा? माझं नाव ऋषील नरेंद्र निचळ, राहणार भंडारच, अंजनगाव सुरजी। आम्हाला संध्याकाळी मेसेज आले 5-5:30 वाजता की बा तुम्ही उद्या 25 तारखेला तुमची खरेदीसाठी तुम्ही चणा घेऊन खरेदी विक्रीवर या। आम्ही सकाळी टाली बोलवली, भाड्याची टाली घेतली, त्याच्यानंतर वरून हमाली पण दिली टाली भराची। ते घेऊन आम्ही इथे सकाळी टाली नंबरात लावली आमच्या, आणि इथे आल्यानंतर समजलं आहे की बा संध्याकाळी रात्री आम्हाला मेसेज आले ऑफिसमध्ये विचारल्यानंतर की बा 7:30-8 वाजता की खरेदी बंद झालेली आहे किंवा सरकारचा कोठा पूर्ण झालेला आहे। सरकारला जर माहित होतं की आपला कोठा पूर्ण होत आहे तर त्यांनी अशी पूर्वसूचना द्यायला हवी होती। 2 दिवस आधी सांगायला होतं की बा आमचा आता 2 दिवसानंतर पोर्टल बंद होणार आहे, तुम्ही तुमची खरेदी लवकर करून घ्या। आता याच्यानंतर आमचं तर आम्ही इथे आणलेलं आहे, आमचं बंद आहे, पण याच्यानंतर अशी खूप सारे शेतकरी बाकी आहेत की ज्यांचे अजून नंबर लागायचे आहेत, त्यांना अजून कल्पना नाही। आता जर पोर्टल बंद झालं तर बाकीच्या शेतकऱ्यांनी माल कुठे विकायचा? आता आम्हाला तसा हमीभाव भेटेल का बाहेर? आता इथून आम्ही आणलेली टाली आता कशी वापस घेऊन जायची? याचा काहीतरी सरकारने निर्णय घ्यायला, लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा।
सोबत आहेत खरेदी विक्री पोटे साहेब. दादा या ठिकाणी आपण धोटे काका, आपण जे काही आता हे शेतकरी आलेले आहेत त्यांनी जे टाल्या वगैरे आणल्या या संदर्भात आपण याला सूचना दिली होती का पहिला? नाही, आधी आम्ही म्हणजे ऑफिस जेव्हा बंद होती त्याच्या अर्धा तास आम्ही शेड्युलिंग करतो, म्हणजे शेतकऱ्यांना मेसेज वगैरे पाठवतो. पाठवल्यानंतर शेतकरी प्रामाणिकपणे आपला माल आणतात. आता अंजनगाव म्हणजे खरेदी विक्री कोणती वस्तू आपण माल मोजायलाच बसलेलो आहोत, नियमानुसार जे काही असेल ते आपण करतो. पण अचानक ऑफिसचा मेसेज आल्यानंतर तर ते पोर्टल बंद झालं. मग आता त्याला इलाज काय? आता आता हे शेतकऱ्यांनी समजा माल आणला, यांचा आता आपण काय करायला नेमकं? आता काय करावं आता, कारण की आमची प्रोसेस सुरू आहे बुवा. आपण वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत काही बातचीत वगैरे झाली का? हो, मी आता राजगुरू साहेबासोबत माझं बोलणं झालं. कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब? नाही, कलेक्टर साहेबासोबत माझं बोलणं झालं नाही, तहसीलदार मॅडम सोबतही बोलणं झालेलं नाही. मी व्हीसीएमचे ठाकरे साहेब आहेत त्यांच्यासोबतही बोललो, त्यांना याची कल्पना नव्हती. पण अचानक हा मेसेज धडकल्यामुळे आता थोडस शेतकरी अडचणी झाला, म्हणजे माल आणलेला आहे. जे बाकी शेतकरी आले त्याचे आपण काय सांगाल त्यांना आता आम्ही मेसेज करू की जोपर्यंत आमचा म्हणजे ऑफिसचा मेसेज आम्हाला येणार, आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळू.